रिव्हिजन बॅचमधला जो आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे तुम्ही जर ती PDF बघितली तर घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये असा घटक आपण रिव्हिजनसाठी निवडलेला आहे. घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये एक असं ब्रॉड टायटल दिलं आहे आणि त्याच्यामध्ये मग एक छोटं टायटल आहे संविधान सभा आणि तिच्या समित्या. म्हणजे घटना निर्मिती मग घटना निर्मिती म्हटल्यानंतर काय आहे, तुमच्या संविधान सभेच्या मागणीपासनं संविधान तयार होईपर्यंतच्या प्रमुख घडामोडी आणि मग तुमच्या घटनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये असा आपण एक ब्रॉडर टॉपिक रिव्हिजनसाठी घेतलेला आहे. आणि त्यातला पहिला भाग म्हणजे तुमची संविधान सभा आणि तिच्या समित्या आणि तिच्या अंतर्गत असणाऱ्या समित्या हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर वारंवार फॅक्च्युअल प्रश्न येत असतात. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही आत्ता आपण ते बघितलं, त्यानंतर तुमचं ग्रुप सीची जी मुख्य परीक्षा झाली त्याही वेळेला आपण ते बघितलं, त्याच्यानंतर तुमचं जे काही इतर प्रिलिम्स आहेत त्याच्यातही वारंवार या घटकावर प्रश्न येत आहेत. सो संविधान सभा आणि तिच्या समित्या हा टॉपिक जो आहे आत्ता आपण रिवाईज करणार आहोत. मग त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये वैशिष्ट्ये किंवा इतर जो त्यातला राहिलेला भाग आहे तो. ठीक आहे. तर संविधान सभा आणि तिच्या समित्या असं म्हणत असताना मग आपल्याला काय काय एक्सपेक्टेड आहे. पहिला भाग येतो ज्याच्यावरती प्रश्न येतात. आपण रिव्हिजन करतो आहोत त्यामुळे इथं मी जसं प्लेन कॉन्स्टिट्यूशन माझ्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये किंवा फुल कोर्समध्ये शिकवतो तसं बोलत नाही आहे. तिथे मी खूप डिटेल बोलतो. त्याच्या मागचं जे काही सगळ्या संकल्पना आहेत त्या तिथे संविधान सभेच्या मागचा जो काही इतिहास आहे त्यातल्या लोकांबद्दलची इतर माहिती असेल ते डिटेल तिकडे मी देत असतो. इथे फक्त आपल्याला फॅक्ट्स ज्या आहेत ना त्या रिवाईज करायच्या आहेत. पहिला मुद्दा जेव्हा संविधान सभा असा येतो तेव्हा प्रश्नाचा एरिया आहे डिमांड, की भारताकरता एक संविधान असावं ह्या गोष्टीची जी मागणी आहे त्याचे 3-4 टप्पे आहेत जे एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात दिलेत. त्याच्यावरती प्रश्न येतात की कोण आहे बाबा की ज्यांनी पहिल्यांदा ठोस पद्धतीने भारताकरता संविधान सभा असावी अशी मागणी केली. सो पहिलं नाव येतं M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. प्रश्न येऊ शकतो या बॅचमधल्या प्रत्येक फॅक्टवरती प्रश्न येऊ शकतो. अशाच फॅक्ट्स आपण निवडलेल्या आहेत. M.N. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय, भारतीय साम्यवादाचे प्रणेते असं ज्यांना म्हटलं जातं ते मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादाचे प्रणेते, पायनियर ऑफ कम्युनिझम इन इंडिया. मानवेंद्रनाथ रॉय जे आहेत हिस्ट्रीमध्ये मी त्यांच्यावरती अनेक प्रश्न डिस्कस केलेले आहेत. भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे किंवा ओव्हरऑल कम्युनिझमचे प्रणेते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. 1934 पहिलं नाव जे आहे, पहिली फॅक्ट जी आपल्याला पाठ करायची की 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी पहिल्यांदा भारताकरता संविधान सभेची मागणी केली अशी आपण पॉलिटीच्या संदर्भात चर्चा करतो. पहिल्यांदा संविधान सभेची मागणी जी आहे ती केली. डायरेक्ट वन लाइनर प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड आहे की कोण आहे की ज्यांनी भारताकरता पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली. नाव विचारलं तर मानवेंद्रनाथ रॉय, साल विचारलं तर 1934. कालानुक्रमे आपल्याला जायचं आहे. जे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत ते. सेकंड जर टप्पा बघितला की यांच्यानंतर कोण येतं तर INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय सभेनं 1935 मध्ये अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली. या भारतीय राष्ट्रीय सभेनं 1935 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेल्या मागणीलाच पूरक म्हणून किंवा पुढचा टप्पा म्हणून ती मागणी केली. त्याच्यानंतरचा टप्पा येतो पुढची फॅक्ट 1938 मध्ये 1938 म्हणजे व्यक्ती जर आपण म्हटलं सो तिसरा टप्पा आहे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये, अर्थात जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते ऑन बिहाफ ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. त्यांनी काँग्रेसच्याच वतीनं जे आहे की भारताकरता स्वतः आता भारतीयांची संविधान सभा असावी
आणि आम्हाला आमचं संविधान तयार करू द्यावं अशी मागणी 1938 मध्ये केली आणि पुन्हा काँग्रेसनं 1939 मध्ये या मागणीचा पुनरुच्चार केला. पुन्हा पुनरुच्चार जो आहे हा काँग्रेसनं केलेला दिसून येतो. सो आपल्याला फॅक्ट म्हणून 21 डिसेंबर करता फटफट 4 गोष्टी रिवाईज करायच्यात. संविधान सभा असं म्हणत असताना पहिला मुद्दा कोणी मागणी केलेली आहे. नंबर 1 मानवेंद्रनाथ रॉय 1934, भारतातील साम्यवादी चळवळीचे एका अर्थानं प्रणेते. दुसरी मागणी येते भारतीय राष्ट्रीय सभा जी आहे त्यांच्याकडून 1935 मध्ये. तिसऱ्यांदा मागणी येते जवाहरलाल नेहरू काँग्रेसच्या वतीनं 1938 मध्ये आणि चौथं पुन्हा येतो 1939. एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात पॉलिटीच्या संदर्भात ज्या काही चर्चा केलेली आहे त्याच्यातलं हे प्रश्न बनत आहेत. लक्षात येतं. बाकी मग इतरही मग पूर्वी खूपच जायचं असेल तर नेहरू रिपोर्टमध्ये काही चर्चा आहे का, त्याच्या अगोदर काय, मग अगदी वैदिक काळापर्यंत पण जाता येतं की मग भारतातल्या या संसदीय व्यवस्थेचं मग सभा आणि समितीमध्ये दिसतं वगैरे. आपल्याला त्याच्यात जायचं नाहीये. सोर्स आपला काय आहे. सो लक्ष्मीकांत आणि लक्ष्मीकांतमध्ये हे 4 टप्पे आपल्याला डिमांडच्या अंतर्गत दिलेले आहेत. लक्षात येतंय. 1 2 3 4 मानवेंद्रनाथ रॉय 1934, इंडियन नॅशनल काँग्रेस 1935, जवाहरलाल नेहरू 1938 आणि पुन्हा इंडियन नॅशनल काँग्रेस 1939. मग ह्या 4 तुम्ही मागण्या केल्या. 4 त्या साधारणतः 1930च्या दशकामध्ये या मागण्या झाल्या. मग आता या मागणीचा स्वीकार कधी झाला. पहिल्यांदा स्वीकार याच्यावरचा प्रश्न येतो. पुढची फॅक्ट रिव्हिजनसाठीची पुढची फॅक्ट, पहिल्यांदा तुमची ही जी मागणी आहे याचा स्वीकार जो आहे हा कसा केला गेला. कोणी याचा स्वीकार केला की ठीक आहे बाबा तुम्ही एवढं मागताय भारताकरता संविधान आणि भारताकरता संविधान सभा, तर इन प्रिन्सिपल महत्वाचं जे आहे तात्विकरित्या इन प्रिन्सिपल की तुमची जी मागणी आहे ती आम्हाला काय वाटते, योग्य वाटते. तुमची जी मागणी आहे ही आम्हाला योग्य वाटते. तात्विकरित्या आम्ही तुमच्या या मागणीला समर्थन देतो किंवा ती आम्ही स्वीकार करतो. ते झालं ऑगस्ट ऑफर 1940. ऑगस्ट ऑफर 1940 किंवा मराठीमध्ये ऑगस्ट घोषणा असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्याच्या मॉडर्न इंडियाच्या कॉन्सेप्टमध्ये मी जाणार नाही की नेमकं मग त्या घटनेमध्ये इतर काय काय होतं. आपण पॉलिटीच्या संदर्भात या घटनांची चर्चा करत आहोत. मॉडर्न इंडिया शिकवत असतो तर मग मी ते कसं झालं काय झालं या गोष्टी बोललो असतो. पण आत्तापुरता डिमांड बघितल्यानंतर पुढचा मुद्दा ऑगस्ट घोषणेअंतर्गत पहिल्यांदा ब्रिटिशांनी तात्विकरित्या हे मान्य केलं की आम्ही तुम्हाला संविधान जे काही आहे स्वतः निर्माण करण्यासाठी एक आम्हाला हे तुमची मागणी मान्य आहे. मग आता मागणी मान्य झाली. पहिल्यांदा मागण्या कोणी केल्या, आता मागणी तुमची ऑगस्ट घोषणेद्वारे आम्ही मान्य केली. मग आता ह्या मान्य केलेल्या मागणीची अंमलबजावणी करायची आहे. मान्य केलेल्या मागणीची अंमलबजावणी करायची आहे. म्हणून काय होतं पुढचा टप्पा 1942. पुढचा टप्पा येतो 1942. आपण संविधान सभेच्या निर्मिती मागचा इतिहास बघतोय. 1942ला कोण भारतात येतं, सर स्टॅफर्ड क्रिप्स जे ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य आहेत. जे ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य आहेत. साध्या भाषेमध्ये काय मंत्री म्हणू शकतो आपण. ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य आहेत. सर स्टॅफर्ड क्रिप्स जे आहे ते भारतात येतात एक ड्राफ्ट प्रपोजल घेऊन की तुम्ही अशा पद्धतीने संविधान जे आहे ते बनवावं आणि त्याची अशी एक स्कीम असेल. ड्राफ्ट म्हणजे आपण मसुदा म्हणतो. प्रपोजल म्हणजे काय आहे, प्रस्ताव. मसुदा प्रस्ताव की आम्हाला असं वाटतं आम्ही तात्विकरित्या 1940 ऑगस्ट घोषणेमध्ये तुमची मागणी तात्विकरित्या मान्य केलेली आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगानं मी आता 1942 मध्ये भारतात आलेलो आहे आणि हा काहीतरी एक मी मसुदा घेऊन आलोय की बघा असं तुम्हाला जमतंय का. तर या मसुद्याला मुस्लिम लीगनं नकार दिला. सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचा जो मसुदा होता त्याला मुस्लिम लीगचा नकार दिला. आत्ता 9 नोव्हेंबर रोजी जी प्रिलिम्स झाली आय थिंक त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की या क्रिप्स प्रस्तावाला मुस्लिम लीगनं नकार दिला की तो त्यांनी स्वीकारला. त्याच्यामुळे मला असं वाटतं 21 डिसेंबरला किंवा 4 जानेवारीला हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. पुन्हा आपण रिव्हिजनवर जाऊया. कुठं आलोय आपण बघा. डिमांडपासून आपण सुरू केलं. घटना निर्मिती आणि त्याची वैशिष्ट्ये, संविधान सभा आणि तिच्या समित्या हे आपण बघतोय.
डिमांड, भारताची संविधान सभा पहिली डिमांड आहे मानवेंद्रनाथ रॉय 1934, इंडियन नॅशनल काँग्रेस 1935, जवाहरलाल नेहरू 1938 आणि पुन्हा इंडियन नॅशनल काँग्रेसने पुनरुच्चार केला 1939. त्याच्यानंतर तुमच्या या मागणीला तात्विकरित्या स्वीकार केलं गेलं ब्रिटिशांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे 1940मध्ये. मग आता आम्ही स्वीकार केलं तर त्याच्याकरता ब्रिटिश कॅबिनेटचे जे सदस्य आहेत सर स्टॅफर्ड क्रिप्स हे भारतामध्ये आले आणि त्यांनी संविधानाच्या संदर्भात किंवा संविधान सभेच्या बाबतीत म्हणू शकता मसुदा प्रस्ताव जो आहे तो दिला, परंतु मुस्लिम लीगनं त्याला नकार दिला. का नकार दिला? ऑब्व्हियस आहे, मुस्लिम लीगना 2 राष्ट्र इथं हवी होती, त्यांना स्वतंत्र पाकिस्तान जो आहे तो हवा होता. त्यामुळं तुम्ही काही आम्हाला विदाऊट ते देता कुठल्याही संविधानाविषयीची चर्चा आम्हाला नको आहे असं मुस्लिम लीगने त्यांना म्हटलं. आपण संविधान सभेच्या निर्मितीपर्यंत चाललो आहोत. आपण कसं प्रवास करतो आहे, मागणी कोणी केली एम एन रॉयपासनं, पुढे काय झालं, पुढे आता आपण आलेलो आहोत कॅबिनेटचे सदस्य स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. पुढे मार्च 1946, 24 मार्च 1946 पुढचा टप्पा जो येतो 24 मार्च 1946 म्हणजे अगोदर 1942ला स्टॅफर्ड क्रिप्स स्वतः येतात आणि 24 मार्च 1946ला एक 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन, 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन भारतामध्ये येतं. 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946ला एक मिशन येतं जे भारतामध्ये आल्यानंतर पुढे 16 मे 1946ला त्याचा जो प्लॅन आहे किंवा स्कीम आहे तो प्रसिद्ध करतं. कोण येत आहे? कॅबिनेट मिशन. म्हणजे टप्पा कसा होतोय की ऑगस्ट घोषणा 1940ला तुम्ही तत्वतः मान्य करताय, 42ला स्टॅफर्ड क्रिप्स येत आहेत, ते एक मसुदा सादर करतायत जो मुस्लिम लीगला मान्य होत नाही. मधल्या काळामध्ये खूप मोठ्या घडामोडी होत आहेत, क्विट इंडिया आहे, अनेक प्रतिसरकार आहे, नेव्हल म्युटिनी आहे आणि मग तुम्हाला लक्षात येतं की आता भारतीयांना काहीतरी ठोस द्यावं लागेल आणि मग तुम्ही 24 मार्च 1946ला जे आहे हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवत आहात. कोण कोण आहे या कॅबिनेट मिशनचे जे 3 सदस्य आहेत यांच्यावरती वारंवार प्रश्न येत असतो. याच्यामध्ये मगाशी म्हणलेले सर स्टॅफर्ड क्रिप्स तर आहेतच आहेत, सर स्टॅफर्ड क्रिप्स तर आहेतच आहेत. त्याच्यानंतर कोण आहे तुमचं? लॉर्ड पेथिक लॉरेन्स. त्याच्यानंतर कोण आहे तुमचं? हे काहीतरी झालं मध्येच, एक सेकंड. हां, लॉर्ड पेथिक लॉरेन्स. लॉर्ड पेथिक लॉरेन्स नावं लक्षात ठेवायला पाहिजे कारण ती परीक्षेला येतात. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. A.V. अलेक्झांडर. कंबाईन आणि राज्यसेवा आहे ना, ऑलमोस्ट सगळा फॅक्टचाच खेळ आहे, सगळा फॅक्टचाच खेळ आहे. कुठलाही विषय तुम्ही घ्या म्हणजे त्याचं अभ्यास करणं हे थोडंसं आपण काय म्हणू शकतो, हे बोरिंग काम आहे कारण तुम्हाला फॅक्ट 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 असंच ते करावं लागतं. UPSC करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं प्रिलिम्स नापास होण्याचं आत्ताची कारण हेच आहे की फॅक्ट्सला केंद्र मानून अभ्यास केलेला नसतो फार. तसं इथे आहे की आता कॅबिनेट मिशन आलं 24 मार्च 1946ला, 16 मे 1946ला त्यांनी आपला प्लॅन सादर केला आणि या कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य आहेत ज्यांची नावं वारंवार विचारली जातात. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. 3 नावं पुन्हा पुन्हा विचारलं जातं. डायरेक्ट 1 लाइनर ते देऊ शकतात. पुढीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य होते, कोण कॅबिनेटचे मिशनचे सदस्य नव्हते. यांनी जो प्लॅन 16 मे 1946ला दिला, बाय अँड लार्ज मुस्लिम लीगला तो मान्य झाला. बाय अँड लार्ज मान्य झाला. अगदी काही असा राजी खुशी सगळं ते मान्य झालं असं नाही, पण एक थोड्या बहुत प्रमाणावर कॅबिनेट मिशनचा प्लॅन जो आहे तो मुस्लिम लीगला योग्य वाटला आणि त्याच्यानुसार त्यांनी संविधान सभेची एक स्कीम दिली. या कॅबिनेट मिशननं संविधान सभेची एक स्कीम दिली, एक आराखडा जो आहे तो दिला. भारताची संविधान सभा कशी असावी असा एक आराखडा जो आहे या कॅबिनेट मिशननं दिला. संविधान सभेचा एक
आराखडा यांनी त्यांचा जो प्लॅन आहे 16 मे 1946ला त्याच्यामध्ये आपण बघितला आणि त्या कॅबिनेट मिशनच्या प्लॅनवरून संविधान सभेची स्कीम ठरली आणि एका अर्थानं आपण ज्याला मराठीमध्ये संरचना किंवा इंग्रजीमध्ये कॉम्पोजिशन म्हणतो ते ठरलं आणि त्याच्यानुसार नोव्हेंबर 1946 मध्ये भारताची संविधान सभा आहे ती अस्तित्वाला आली. भारताची संविधान सभा अस्तित्वात आली नोव्हेंबर 1946. म्हणजे आपण आत्ता रिव्हिजन जे केलं ते मानवेंद्रनाथ रॉय 1934 साली जेव्हा त्यांनी प्रथम मागणी केली तर तिथून आपण नोव्हेंबर 1946 मध्ये आलो की काय काय पद्धतीने तुम्ही पुढे आलात. मेजर टप्पे काहीही नाही. पहिला मानवेंद्रनाथ रॉय, नंतर INC, मग तुमचे जवाहरलाल नेहरू 1939ला, परत तुमचे INC, ऑगस्ट ऑफरमध्ये तत्वतः मान्य, स्टॅफर्ड क्रिप्स 1942ला भारतात येतात, मुस्लिम लीगला त्यांचं म्हणणं पटत नाही, 46 साली पुन्हा कॅबिनेट मिशन येतं ज्याच्यामध्ये AV अलेक्झांडर आहे, पेथिक लॉरेन्स आहेत, स्टॅफर्ड क्रिप्स आहेत. हे एक प्लॅन देतात जे संभव मुस्लिम लीगला मान्य होतं आणि त्यांनी दिलेल्या स्कीमनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये भारताची काय आहे संविधान सभा जी आहे ती स्थापन होते. सो कॅबिनेट मिशनच्या आराखड्यानुसार किंवा कॅबिनेट मिशनच्या स्कीमनुसार भारतामध्ये नोव्हेंबर 1946 रोजी संविधान सभा जी आहे ती निर्माण झाली. तुम्ही माझ्यासोबत रिव्हिजन करत आहात असं मी समजतो आहे. सगळं मी इथे जे बोलतोय प्लस मी बोर्डावर पण लिहितो आहे. मग आता फीचर्स, हे जे कॅबिनेट मिशनचा जो स्कीम आहे, हा जो आराखडा आहे त्याची काही वैशिष्ट्ये आपण बघूया. ती सुद्धा परीक्षेला त्या फॅक्ट जे आहेत ते येऊ शकतं. कॅबिनेट मिशनची जी स्कीम आहे किंवा जो आराखडा आहे तो काय काय होता, त्यांना 1, 2, 3 काय मुद्दे अपेक्षित होते, म्हणजे भारताची संविधान सभा कशी असावी याबाबत कॅबिनेट मिशनला काय वाटलं, त्याची संख्या किती असावी, कुठले सदस्य कुठल्या भागामधून निवडून यावेत, निवडून येणार असतील तर कुठल्या पद्धतीने निवडून यावेत, कोणी कुणाला नॉमिनेट करावं वगैरे वगैरे, अशी सगळी स्कीम कॅबिनेट मिशननं दिलेली होती. त्या स्कीमचे साधारणतः एक 5 मुद्दे आपण बघूया. मग मोठ्यामोठी 4-5 मुद्दे बघूया. मग कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार भारताच्या संविधान सभेची टोटल संख्या असणार होती 389. 389. मी इथे हाताने लिहितोय, तुम्ही माझे लेक्चर चालू असताना तुमच्या हाताने तुमच्याकडच्या कोऱ्या कागदांवरती नोट्स बनवू शकता. 389 ही टोटल फिगर जी आहे ही कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार अपेक्षित होती की एवढे लोक संविधान सभेमध्ये असावेत. मग या 389चं डिस्ट्रीब्युशन त्यांनी कसं केलंय, 296 to 96 आणि किती उरतात मग आय थिंक 93, बरोबर. 6 3 9 9 9 18 1 की 389, 296 आणि 93. मग आता हे 296 कुठले असतील, ऑब्वियस आहे, आपल्याला माहिती आहे भारताचे तत्कालीन भारताचे 2 पॉलिटिकल युनिट आहेत. एक म्हणजे तुमचा ब्रिटिश भारत जिथे डायरेक्ट ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आहे आणि दुसरा जो आहे तो तुमचे संस्थानं किंवा प्रिन्सली स्टेट्स. तर त्यांनी कॅबिनेट मिशननी डायरेक्ट सांगितलं की टोटल जी तुमची संख्या असेल ती म्हणजे 389 आणि त्याच्यापैकी 296 जे सदस्य असतील, 296 जे सदस्य असतील हे कुठून येतील, तुमच्या ब्रिटिश भारतातनं येतील आणि 93 जे आहेत हे तुमच्या संस्थानांमधनं येतील. अर्थात हे असंच्या असं पुढं घडलं का, तर नाही, असंच्या असं पुढं घडलं नाही. ते का नाही घडलं वगैरे आपण बघूया. मग मुस्लिम लीगनं नकार दिला, संस्थानांनी नकार दिला, परत संस्थानं त्याच्यामध्ये आली, तो टप्पा आपण बघूया. पण ही स्कीम जी आहे ही कॅबिनेट मिशननं दिलेली स्कीम होती. त्यामुळे प्रश्न जर आपल्याला आला की कॅबिनेट मिशननं तुम्हाला काय स्कीम दिलेली आहे, सो 389 ही नियोजित फिगर आहे, त्याच्यापैकी मग 296 आणि 93 अशी ती आकडेवारी आहे. मग आता हे 296 जे आहेत त्याचं पुन्हा वर्गीकरण केलंय की 292 + 4, पण आय डोंट थिंक तेवढं आपण जावं, आत्ता त्याच्यामध्ये जावं की 292 मध्ये तुमचे जे काही प्रोव्हिन्सेस आहे, गव्हर्नरचे प्रोव्हिन्स, आणि दुसरे जे आहेत हे 4 चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्स. एवढं डिटेलिंग करायची गरज नाही, पुन्हा त्याच्या आतमध्ये नाही लक्षात राहिलं तरी हरकत नाही. 292 हे
गव्हर्नर्स प्रोव्हिन्स जे आहेत 11 त्याच्यातून येणार होते आणि 4 चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस म्हणजे तुमचा जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे तर त्या पॉलिटिकल युनिट्समधून किती एवढं ते होतं आणि 93 जे आहेत हे प्रिन्सली स्टेट. लक्षात येतं. ही झाली तुमच्या संख्येबाबतची स्कीम. मग आता किती लोकसंख्येला किती प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायचं काही असं ठरलं होतं का? तर येस, कॅबिनेट मिशननी दुसरा मुद्दा जो याच्यामध्ये सांगितला होता की संविधान सभेमध्ये असणारं लोकांचं जे प्रतिनिधित्व आहे हे साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणातच असलं पाहिजे. साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणात असलं पाहिजे आणि रफली साधारणतः रफली एकदम असं टाईट असं नव्हतं पण रफली 1% फॉर 1 मिलियन इतकं ते त्यावेळेला त्यांनी निर्धारित केलं होतं. 1 दशलक्ष 1 मिलियन 10 लाख लोकांचा एक प्रतिनिधी अशा अर्थानं त्यांनी तो 389 हा आकडा घेतलेला होता. 389 हा आकडा हा साधारणतः 10 लाख लोकांचा एक प्रतिनिधी अशा अर्थानं रफली घेतलेलं ते होतं. ठीक आहे. तिसरा मुद्दा मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी विभागणी कुठल्या अर्थावर केली होती? युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज होतं का आजच्यासारखं? सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार या लोकांना होता का? की नाही आता सगळ्या भारताचे लोक हे 389 पैकी जे 292 आहेत ब्रिटिश भारतातले लोक आहेत यांना मग काहीतरी आता स्वतः निवडून देत आहेत असं काही आहे का? काही EVM आहेत का काही असं ज्याला आपण म्हणतो की हार्ड याच्यावरती मतदान आहे? तर असं काहीही नव्हतं. मुळात ह्याच्यामध्ये ब्रिटिश प्रोव्हिन्सेसमध्ये जी विभागणी केली होती ती पुन्हा मुस्लिम शीख अशी धार्मिक आधारावर त्यांनी ती विभागणी केलेली आहे की मुस्लिम आहे, शीख आहे किंवा आणि जनरल आहे. जे याच्यामध्ये येत नाहीत ते जनरल आहे. साधारणतः या प्राईम कॅटेगरीज त्यांनी प्रतिनिधी निवडण्याकरता केलेल्या होत्या. हे ब्रिटिश प्रोव्हिन्सेस ब्रिटिश भारतामधलं हे थोडंसं काय आपण म्हणूया विभागणी होती आणि त्या कम्युनिटीचे जे लोक आहेत तर ते त्यांना त्या प्रतिनिधींना निवडून देत असत. मग आता हे निवडून कसे देत होते? सपोज मुस्लिम आपण म्हटलं, शीख आपण म्हटलं, जनरल कॅटेगरीचे लोक आपण म्हटलं, मग हे निवडून कसे देत होते ब्रिटिश भारतामध्ये? तर तुम्ही म्हणले की ह्या कॅटेगरीज आम्ही केलेल्या आहेत की जनरलमधून निवडून द्यायचं. हे मग करायचं कसं? कोण निवडून देणार? सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार आहे का? की 18 वर्ष पूर्ण झाले आणि आता त्या सगळे लोकांनी याच्यामध्ये मतदान करायचं आहे का? तर नाही. अप्रत्यक्ष निवडणूक होती. पुढचं जो त्याचं फीचर आहे त्या स्कीमचं, तर निवडणूक कशी आहे तुमची? अप्रत्यक्ष इनडायरेक्ट इलेक्शन आहे. थेट निवडणुका नव्हत्या. मग अप्रत्यक्ष म्हणजे काय? त्या कम्युनिटीचा प्रतिनिधी म्हणजे मुस्लिम असेल तर मुस्लिम, शीख असेल तर शीख, हे लोक त्या प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ज्या होत्या म्हणजे जी तुमची प्रांतिक कायदेमंडळ जी होती किंवा प्रांतिक विधिमंडळ आपण हिस्ट्रीमध्ये डिस्कस केलेलं आहे बघा टेस्ट सिरीजमध्ये किंवा काय की मोर्ले मिंटो सुधारणा असतील, मॉन्टेगी चेम्सफोर्ड सुधारणा असतील की कशा पद्धतीने सेंट्रल लेजिस्लेचर आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरच्या संख्या कशा वाढल्या कमी झाल्या वगैरे ते सगळं आपण डिस्कस केलं आहे. तर त्यावेळेला ह्या काळापर्यंत म्हणजे साधारणतः 1946च्या सुमारापर्यंत केंद्रीय कायदेमंडळं होती आणि प्रांतिक कायदेमंडळं होती. सो या प्रांतिक कायदेमंडळांमधून त्याचे जे सदस्य असायचे तिथे जे निवडून गेलेले सदस्य होते त्यांच्यामधून अप्रत्यक्ष रीतीने ह्या संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक पार पडली होती. म्हणजे मुळात प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांनी संविधान सभेचे हे सदस्य ब्रिटिश भारताबद्दल आपण बोलतोय हे निवडून दिलेले होते. सो ही निवडणूक अप्रत्यक्ष होती. संविधान सभेचे सदस्य हे थेट लोकांनी निवडून दिलेले नव्हते. पुन्हा आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. ज्या प्रांतिक विधिमंडळांच्या सदस्यांनी संविधान सभेच्या सदस्यांना निवडून दिलं ते सुद्धा सार्वत्रिक प्रौढ मतदानाद्वारे लोकांमधून निवडून आलेले नव्हते. सार्वत्रिक प्रौढ मतदानाद्वारे लोकांमधून निवडून आलेले नव्हते. ते सुद्धा लिमिटेड फ्रँचायझी ज्याला आपण म्हणतो की त्यावेळेला सुद्धा मतदानाचा अधिकार जो आहे हा मर्यादित स्वरूपाचा होता. त्यावेळेला मतदानाचा अधिकार हा मर्यादित स्वरूपाचा राहिलेला होता. म्हणजेच काय, सगळ्या भारतातल्या तत्कालीन जनतेनं ह्या संविधान सभेच्या निवडणुकीत डायरेक्ट मतदान केलेलं नव्हतं. हे अप्रत्यक्षरित्या लोक निवडून आलेले होते आणि ज्यांनी यांना अप्रत्यक्षरित्या निवडून दिलं होतं ते सुद्धा काही सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या अधिकाराद्वारे प्रांतिक कायदेमंडळात निवडून आलेले
नव्हते. लक्षात येते. आणि मग यांना कसं निवडून दिलं, जे आपण आज राज्यसभेच्या बाबतीत बघतो, विधान परिषदेच्या बाबतीत बघतो, की ज्याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट, काय जो मराठीत एकल सामायिक तुम्ही जो शब्द वापरता, त्याच पद्धतीनं ह्यांनी संविधान सभेच्या सदस्यांना निवडून दिलेलं होतं. सो दिस इज ऑल अबाउट 292. हे आपण कोणाविषयी बोलतोय? ब्रिटिश भारतातल्या सुरुवातीला जे आपण बघितलं ना, मागे जातो मी परत तिथे, 389 पैकी जे 292 लोक आहेत किंवा 296 लोक आहेत यांच्याविषयी आपण हे बोलत आहोत. 296, 292 प्लस 4 या लोकांविषयी आपण हे बोलत आहोत. 292 प्लस 4 ह्यांच्याविषयी आपण हे बोलतोय. मग आता उरलेले जे लोक आहेत, कुठले उरलेले म्हणजे कुठले? हे 93 संस्थानातले जे लोक आहेत यांचं काय करायचं? संस्थानातले लोक कसे निवडून येणार होते? कॅबिनेट मिशनची काय स्कीम होती? तर संस्थानातले जे लोक आहेत, संस्थानातले जे लोक आहेत ते संविधान सभेमध्ये कसे येणार? तर दोज विल बी नॉमिनेटेड बाय द हेड्स ऑफ प्रिन्सली स्टेट. म्हणजे जे संस्थानिक आहेत, जे राजे आहेत, ते राजे त्या संस्थानांमधून संविधान सभेमध्ये जाणाऱ्या लोकांना नामनिर्देशित करतील. अशी ती फिगर जी आहे साधारणतः 93 ती बनेल, अशी तरतूद या कॅबिनेट मिशनमध्ये होती. म्हणजे संस्थानांच्या बाबतीत काय आहे, तिथल्या राजा महाराजांना जे लोक संविधान सभेमध्ये जावेत असं वाटतं तेच त्यांना नॉमिनेट करणार होते. सो ओव्हरऑल आपण जे आत्तापर्यंत चर्चा केली त्याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होतं, कॅबिनेट मिशनने जी स्कीम संविधान सभेच्या बाबतीत दिली त्याच्यानुसार भारताची संविधान सभा, एक स्टेटमेंट आहे जे परीक्षेला वारंवार विचारलं जातं किंवा जाऊ शकतं, इट वॉज पार्टली इलेक्टेड अँड पार्टली नॉमिनेटेड बॉडी. पार्टली इलेक्टेड अँड पार्टली नॉमिनेटेड बॉडी. पार्टली म्हणजे काय? अंशतः निर्वाचित. ही बॉडी कशी आहे? अंशतः निर्वाचित आणि अंशतः नामनिर्देशित अशी ही बॉडी असणार होती. का अंशतः नामनिर्देशित का म्हटलंय? कारण आपण पाहिलं की संस्थानं जी काही आहेत या संस्थानांमधले सगळे प्रतिनिधी हे तिथले राजे किंवा संस्थानिक नामनिर्देशित करून पाठवणार होते. आणि पार्टली इलेक्टेड आपण का म्हणलं? तर ब्रिटिश भारतातले जे लोक आहेत ते मात्र निवडणुकीद्वारे येणार होते, पण ही निवडणूक सुद्धा कशी होती? सो अप्रत्यक्ष होती, इनडायरेक्ट होती. जरी ते निर्वाचित असले तरी ते अप्रत्यक्ष पद्धतीनेच निर्वाचित तिकडे असणार होते. हे जे आपण 5-6 कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या, हे कॅबिनेट मिशनचं स्कीम होतं. हे कॅबिनेट मिशनचं स्कीम होतं. मग पुन्हा एकदा मी रिव्हिजन करतो. आपण डिमांड पाहिली, त्यानंतर आपण काय पाहिलं, कसं ते स्वीकृत झालं, कसं कॅबिनेट मिशन आलं, आणि आता या कॅबिनेट मिशननी काय फिगर दिल्या. तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं असतील बघा, मी इथे बोललो, परत रिवाईज करतो. कॅबिनेट मिशननी किती फिगर दिली होती? 389. त्याच्यातले 296 ब्रिटिश भारतातले, त्याच्यातले 93 संस्थानातले, 296 मधले 292 जिथे गव्हर्नर आहेत त्या प्रोव्हिन्सेसमधले, 4 जिथे मुख्य आयुक्त आहेत त्या प्रोव्हिन्सेसमधले. एका सीटाच्या मागे साधारणतः 1 दशलक्ष एवढं रफली त्यांनी ते केलेलं होतं. त्याच्यानंतर कुठल्या मेजर कम्युनिटीजमध्ये त्यांनी सीट्स विभागले होते ब्रिटिश भारतात? मुस्लिम, शीख आणि इतर जे उरले ते सगळे जनरल. अप्रत्यक्ष निवडणूक होती. प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांद्वारे हे सदस्य निवडले गेले होते आणि त्या कम्युनिटीचेच सदस्य त्या कम्युनिटीच्या लोकांना निवडून देत होते. तिथे सुद्धा सिंगल ट्रान्सफरेबल वोट ज्याला आपण म्हणतो, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशननी मतदान झालं. इव्हन प्रांतिक कायदेमंडळातले सदस्य सुद्धा लिमिटेड फ्रँचाईज म्हणजे मर्यादित मताधिकाराद्वारे निवडून आलेले होते. संस्थानांमधले प्रतिनिधी हे पूर्णपणे नामनिर्देशित असणार होते आणि म्हणून संविधान सभा ही अंशतः निर्वाचित आणि अंशतः नामनिर्देशित संस्था असणार होती. मग आता कॅबिनेट मिशननी तर स्कीम दिली, कॅबिनेट मिशननी स्कीम दिली आणि त्याच्याप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट 1946 मध्ये संविधान सभेकरता निवडणुका पार पडल्या.
निवडणुका कशा आपण आत्ताच बघितलं, अप्रत्यक्ष होत्या आणि प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्यच तुम्हाला निवडून देणार होते. किती? 296 जागा ना, कारण ह्याच जागांकरता निवडणुका होत्या. राहिलेल्या तिकडच्या ज्या जागा आहेत 93 जागा, ते प्रिन्सली स्टेट जे आहेत ते तुमच्याकडं नॉमिनेट करणार होते. गंमत अशी की ज्या वेळेला संविधान सभा म्हणून याची सुरुवात झाली निवडणुकीकरता, तेव्हा हे प्रिन्सली स्टेट किंवा इथले संस्थानिक दे स्टेड अवे, ते दूर राहिले. ते म्हणले आम्हाला तुमच्या संविधान सभेमध्ये यायचंच नाही, आम्हाला यायचे नाही, आम्हाला नको, तुमची संविधान सभा पण नको आणि काहीच नको, आम्ही आमचे प्रतिनिधी किंवा आम्ही आमचे लोक पाठवत नाही. त्याच्यामुळं ह्या 93चा विषय जो आहे तो बारगळला. जुलै ऑगस्टमध्ये तो बारगळला आणि निवडणूक झाली ही 296 जागांकरता. 93 ते म्हणले आम्ही आमचे लोक पाठवत नाही. त्याच्यापैकी या 296 पैकी मोठामोठी जर आपण फिगर बघितली तर 208 जागा काँग्रेसनं जिंकल्या. इंडियन नॅशनल काँग्रेस INCनं 208 जागा जिंकल्या. मुस्लिम लीग जे आहे त्यानं 73 जागा ज्या आहेत त्या जिंकल्या. आणि मग छोटे गट किंवा अपक्ष अशा लोकांनी 15 जागा ज्या आहेत त्या मोठामोठी जिंकल्या. ह्या 296ची जी काही बेरीज आहे ती मुस्लिम लीगनं 73, 208 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेस या शब्दाचा अर्थ सभा असा होतो, त्यामुळे भारतीय राष्ट्रीय सभा असं पण कधी कधी ते म्हटलं जातं. लक्षात येतंय? सो 208 INC, 73 मुस्लिम लीग आणि 15 इतर छोटे गट आणि अपक्ष असं ते दिसून येतं. लक्षात येतंय? सो 208, 73, 15, 296, 93 करता जे आहे ते तुमचं झालंच नाही, कारण संस्थानांनी संविधान सभेमध्ये येण्याकरता नकार दिला. लक्षात येतंय? आणखी एक महत्त्वाची गंमत, पहिली बैठक जी पार पडली ती तुमची 9 डिसेंबर 1946ला. 9 डिसेंबर 1946, 1946ला भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. म्हणजे एकतर संस्थानातले लोक आलेच नाही, त्यांनी लोक पाठवलेच नाही. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला पार पडली आणि या बैठकीवर सुद्धा मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला की ते म्हणले आम्ही येत नाही. मग पहिली बैठक जी आहे ती फक्त 207च लोकांनी जी आहे ती अटेंड केली. 207 पहिल्या बैठकीला फक्त 207च लोक उपस्थित राहिले. म्हणजे एकतर इतका मोठा प्रॉब्लेम, प्रिन्सली स्टेटचे लोक आलेच नाही, मुस्लिम लीगच्या ऑलमोस्ट 73 सदस्यांनी त्याच्यावरती जे आहे ते बहिष्कार टाकला केवळ. आणि शिवाय INCचे 208 होते, इतर 15 होते, तरी देखील मग त्याच्यातलेही काही अनुपस्थित राहिले. सो 207 लोक हे पहिल्या बैठकीला उपस्थित होते. 9 डिसेंबर 1946. 1934ला M.N. रॉय यांच्या मागणीपासनं 9 डिसेंबर 1946 म्हणजे 12 वर्षांचा घडामोडींमध्ये असणारी तथ्य आत्ता आपण डिस्कस केली की पहिल्या बैठकीपर्यंत आपण आत्ता आलोत. आपला रिव्हिजनचा मुद्दा जो आहे घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये, तुमच्याकडे जी PDF आहे त्या PDF मधला पहिला टॉपिक आहे संविधान सभा आणि तिच्या समित्या. तर त्याच्यातला जो संविधान सभेचा मुद्दा आहे तिथे आपण आलोय. डिमांड आपण डिस्कस केली, प्रिन्सिपल कधी ॲक्सेप्ट झालं ते पाहिलं, त्यानंतर कॅबिनेट मिशनपर्यंत आलो, कॅबिनेट मिशनची स्कीम पाहिली, त्या स्कीमनुसार जुलै ऑगस्ट 46ला निवडणुका झाल्या, तिथे कोणाला किती सीट्स मिळाले ते बघितलं आणि त्याच्यानुसार कोणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही. आणि पहिली बैठक जी पार पडली 9 डिसेंबर 1946 रोजी, त्यावेळेला 207 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. मुस्लिम लीगनं याच्यावर बहिष्कार टाकला. मी इथे बोलत असणाऱ्या कुठल्याही वाक्याचं किंवा शब्दाचा प्रश्न तयार होऊ शकतो, त्यामुळं मी वारंवार तेच ते डिस्कस करतो आहे. रिव्हिजन करून घेतोय आपण. बॅचचं नावच पॉलिटी रिव्हिजन बॅच असं आहे. बाकी मी इथे दुसरं काहीही बोलत नाही. आणि माझी अशी अपेक्षा आहे शिक्षक म्हणून, तुमचा मेंटॉर म्हणून, तुमचा मार्गदर्शक म्हणून जे काही तुम्हाला मानायचं ते, की मी बोलत असताना, मी बोर्डवर लिहित असताना तुम्ही देखील सायमल्टेनियसली माझ्यासोबत लिहित राहिलं पाहिजे.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर अभ्यास केला पाहिजे, तर लेक्चरचा फायदा होतो. टेक्नॉलॉजी आपल्याला असिस्ट करण्यासाठी आहे. PPTs बनवून किंवा रेडीमेड तिथं आयतं टेक्स्ट लिहून त्याच्यावर रेघोट्या मारण्यासाठी आपली टेक्नॉलॉजी नाही आहे. त्यांनी तुम्हाला फिलिंग येतं, हां अरे वा वा छान लिहिलं आहे, 9 डिसेंबर 1946. हे लिहिलंच आहे ना मी इथे येऊन लिहिलं, हे सगळं काय आहे? हे PPTमध्ये पण करता येऊ शकत होतं की नाही? मी तुम्हाला डेमो देतो, हे सगळं करता येऊ शकत होतं की नाही? का DTPचे लोक नाही येत आमच्याकडे? आहेतच ना, हे सगळं करता येत होतं ना. याची एक स्लाइड बनवता येत होती. इथे जी माहिती दिली याच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला मला देता आली असती. पण माहिती बरोबर आपलं युद्ध नाही. मी परत जे तुम्हाला म्हणतो, आपलं युद्ध जे आहे हे माहिती बरोबर नाही, तर आपण किती माहिती स्वतःच्या आत भिनवू शकतो याच्याबरोबर आपलं युद्ध आहे. की हे थोडं आहे, मोजकं आहे, पण हे मला परीक्षा पास करून देणार आहे. ज्यावेळेला आपण स्वतः काम करतो तेव्हा आपण गोष्टी फिल्टर आउट करायला लागतो. त्यावेळेला आपण अननेसेसरी डेटा बाजूला काढायला बघतो, कारण आपल्याला लिमिटेड टाईम झोनमध्ये काम करायचं असतं आणि आपण महत्त्वाच्या गोष्टींची रिव्हिजन करतो. त्यामुळे स्वतःच्या नोट्स हातात असलेली मुलं लवकर पास होतात, असा माझा शिक्षक म्हणून अनुभव आहे. आणि सल्लाही तोच आहे की स्वतःच्या नोट्स बनवा. पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, करंट, एनिथिंग तुमच्या नोट्स तुमच्या हातात पाहिजे. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा 7 दिवस आधी त्या तुम्ही वाचायला पाहिजे, तुमच्या हातानं ते लिहायला पाहिजे. सो आपण आलो आहे 9 डिसेंबर 1946 रोजीच्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत, ज्याच्यावरती मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकलाय आणि 207 सदस्य उपस्थित आहे. पुढची माहिती, मग आता ही पहिली बैठक झाली. बैठक म्हटली की तिला अध्यक्ष लागतो. बैठक म्हटली की तिला अध्यक्ष लागतो. आणि आता अध्यक्ष निवडण्याकरता सुद्धा अध्यक्ष लागतो. अध्यक्ष निवडायला पण अध्यक्ष लागतो. परमनंट अध्यक्ष निवडायला पण, जसं आपण लोकसभेच्या बाबतीत स्पीकर प्रोटेम म्हणतो की नाही, स्पीकर प्रोटेम की तुमचे परमनंट सभापती निवडण्याकरता केलेली तरतूद आहे लोकसभेच्या बाबतीत संसदेच्या केसमध्ये. तसंच मग संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा झाली, तेव्हा आता परमनंट अध्यक्ष निवडण्याकरता तात्पुरते अध्यक्ष निवडले पाहिजेत. आणि हे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा जे आहे ते ओल्डेस्ट मेंबर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओल्डेस्ट, सर्वात ज्येष्ठ, वयस्कर किंवा काय तुम्हाला वयानं ज्येष्ठ, वयस्कर थोडासा नकारात्मक शब्द होतो. वयानं ज्येष्ठ असणारे जे सच्चिदानंद सिन्हा आहेत हे तुमचे तात्पुरते अध्यक्ष झाले. अशा पद्धतीनं एखाद्या सभेमध्ये वयानं ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक अध्यक्ष म्हणून करणं ही फ्रेंच पद्धत आहे, ही फ्रेंच प्रॅक्टिस आहे. सो त्या फ्रेंच पद्धतीला अनुसरून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड जी आहे ती संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून झाली. वन लाइनर क्वेश्चन अनेकदा आलेला आहे, अनेकदा येऊ शकतो. इथं मुद्दाम चुकवण्याकरता ते ब्रिटिश पद्धत म्हणू शकतात, इथे मुद्दाम चुकवण्याकरता अमेरिकन पद्धत म्हणू शकतात, रशियन पद्धत म्हणू शकतात, आयरिश म्हणू शकतात, जॅपनीज म्हणू शकतात, एनिथिंग. इथे आयोग चुकवतो. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे ना, याच्यामध्ये फार महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन डोकं लावत नाही. फॅक्ट्सला वरखाली करायचं, काहीतरी चुकीची माहिती द्यायची, एवढंच ते करू शकतात. इतर जर तुमचं ॲनालिटिकल स्किल चेक करायचं असेल तर ते तुम्ही लेखी परीक्षेमधून करता, जे की आता इथून पुढच्या मेन्समध्ये होणार आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय आहे की शब्द बदलायचा, देश बदलायचा, आकडा बदलायचा, तारीख बदलायची, दुसरं काय करणार आहेत करून. सो ते लक्षात ठेवा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघा, सच्चिदानंद बाबा लेखकू झाला, ते नाव लक्षात ठेवू शकता. ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना, संत ज्ञानेश्वरांच्या याच्यामध्ये की कसं नेवासे या गावी, मग ते सच्चिदानंद बाबा जे आहेत त्यांनी ते लिहून घेतलं आणि मायथॉलॉजिकल स्टोरीज त्याच्या संबंधी आहेत. तसेच हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहेत हे तात्पुरते अध्यक्ष, टेम्पररी प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून निवडून आले. आणि 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946 रोजी, 2च दिवसांनी 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रेसिडेंट म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून निवडून आले. साधारणतः 2 दिवस हे सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते आणि परमनंट प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडून दिलं गेलं.
11 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली आणि 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे ते तिथे निवडून आले. हे माझ्या हातानं लिहिणं, मग भलेही हे थोडंसं तिरपं झालं असेल, भलेही ही टाईप केल्यावर कसं एक फाईन दिसतं, एक विशिष्ट फॉन्टमध्ये लिहिलं, मग तुम्ही कोकिला फॉन्ट वापरा, हे वापरा, व्यवस्थित दिसतं. त्याच्यापेक्षा ना मी माझ्या हातानं लिहिलेलं हे तिरपं मला जास्त मौल्यवान वाटतं आणि विद्यार्थ्याला पण हे जास्त मौल्यवान वाटायला पाहिजे. तुमच्या हस्ताक्षरात काढलेली नोट ही जगातल्या कुणीही काढलेल्या नोट्सपेक्षा जास्त मौल्यवान तुम्हाला वाटली, त्यावेळेला तुम्ही परीक्षा पास होता. माझे शब्द नीट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या हातानं तुमच्या अभ्यासिकेत, तुमच्या घरी, तुमच्या टेबलवर बसून मळकट कळकट कागदावर का असेना जे वाक्य आणि शब्द तुम्ही लिहिता ते इतर कोणाच्याही, कुठल्याही टॉपरच्या, कुठल्याही शिक्षकांच्या नोट्सपेक्षा जास्त मौल्यवान आहे, कारण ते तुम्हाला मदत करणार आहे. बऱ्याचदा आजही एवढं सांगूनही विद्यार्थी मला विचारतात, सर नोट्स देता का? मी जे बोलतोय ते तुझ्या हातानं लिही, तेच ब्रह्मवाक्य आहे. जे तू तुझ्या हाताने लिहिशील ते तुला पास करणार आहे. हे मी माझ्या हाताने लिहिलं, हे मला पाठ आहे. सच्चिदानंद सिन्हा मला पाठ आहे 9 डिसेंबर 46. ते टाईप करून त्याचा कागद तुझ्या हातात घेतल्याने तू पास होणार नाहीये. लोक सांगतात कुठलं पुस्तक, अरे पुस्तकांनी कोणी पास झालेलंच नाहीये. मटेरियल चिक्कार पडलंय. मी म्हणतो ना, आप्पा बळवंत चौकामध्ये रद्दी झाली आहे मटेरियलची. ढीग लावला तर काय असं एखादा मरून जाईल त्याच्या खाली. पण तुमचं स्वतःचं काय आहे ते तयार करा. 11 डिसेंबर 46 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मग उपाध्यक्ष पण पाहिजेत तुम्हाला. कोण आहे मग? 25 जानेवारी 1947 रोजी तुम्ही पहिले उपाध्यक्ष निवडले. कोण आहेत पहिले उपाध्यक्ष? पहिले असं मी का म्हटलो? कारण भारताच्या संविधान सभेला 2 उपाध्यक्ष निवडले गेले. पहिले आहेत तुमचे H.C. मुखर्जी. हाही प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा एक्सपेक्टेड असतो. 25 जानेवारी 1947 म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये H.C. मुखर्जी हे पहिले उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. आणि 16 जुलै 1947 पुढचं जे आहे, पुढची तारीख आहे 16 जुलै 1947, म्हणजे जवळपास किती महिन्यांनी? एक 6-7 महिन्यांनी V.T. कृष्णम्माचारी हे तुम्हाला दुसरे उपाध्यक्ष म्हणून तिथे निवडले गेले. V.T. कृष्णम्माचारी. लक्षात येतंय? सो पेन आपण बदलूया. असा कलर वगैरे बदलू शकता तुम्ही तुमच्या नोट्समध्ये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष, 11 डिसेंबर 1946. H.C. मुखर्जी हे पहिले उपाध्यक्ष. लक्षात येतंय? 25 जानेवारी 1947 आणि 16 जुलै 1947 V.T. कृष्णम्माचारी संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष. आता पुन्हा डेमो म्हणून मी याच्याकडे बघितलं, हे कितीही गिचमीड वाटू दे, तुम्हाला कितीही गिचमीड वाटू दे, बघणाऱ्याला कितीही गिचमीड वाटू दे, मला याचा रिदम कळतो. मला कळतं हां मी इथे लिहिलंय, कारण ते मी लिहिलेलं आहे. मी हे आधी लिहिलंय, मी त्याच्यानंतर ते लिहिलंय आणि त्याच्यानंतर ते लिहिलंय. हा रिदम आणि हा क्रम मला माहीत असल्यामुळे मला हे पाठ होतं. परीक्षेच्या आदल्या दिवशी ज्याला इतर लोक गिचमीड म्हणू शकतात तेच बघून मी पास होऊ शकतो. सो स्वतः नोट्स काढा. सांगण्याचं तात्पर्य स्वतः नोट्स काढा. मला माझ्या आता टीचिंग करिअरमध्ये फॅक्ट्स सांगून झालेले आहेत ऑलरेडी. तुम्ही ॲपवर गेलात ना, नुसतं कॉन्स्टिट्यूशनचे प्रश्न काढले तर आय थिंक मी लक्ष्मीकांत पेक्षा जास्त शिकवून टाकले. लक्ष्मीकांत असेल, बक्षींचं पुस्तक असेल, सुभाष कश्यप सरांचं पुस्तक असेल, डी बसूमधल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतील, स्टेट बोर्ड, NCERT पेपरमधले आर्टिकल्स, वेगवेगळ्या मॅगझिन्समधले आर्टिकल, रिसर्च पेपर, सगळा माल मसाला ऑलरेडी माझा सांगून झालेला आहे. जे फक्त नवीन घटना दुरुस्त येतात तेवढंच नवीन माझ्यासाठी राहिले. त्यामुळे आता मला जास्त इंटरेस्ट मेथोडॉलॉजी तुमची काय होते आणि काय चुकतंय हे सांगण्यात जास्त आहे. मटेरियल तुम्हाला माझ्या जुन्या लेक्चर्समधूनही मिळू शकतं की हे करा, की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णम्माचारी 2 उपाध्यक्ष. पहिलं कोण? H.C. मुखर्जी. दुसरे कोण? V.T. कृष्णम्माचारी. लक्षात येते? ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. सो इथपर्यंत आता आपली संविधान सभा जी आहे ती क्लिअर झाली. आणि आता पुढचं काम जे येतं आपलं, पुढचं काम म्हणजे संविधान सभेचं आता कामकाज. काय काय तुम्ही आता काम करणार आहात, इथं कामकाज कसं कसं करणार आहात. या कामकाजामध्ये मग आपण सुरुवात करणार ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946
46. 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद तुमचे अध्यक्ष झाले है ना, आपण मगाशी बघितलं. आणि 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू, संविधान बनवायचंय ना आता आपल्याला, जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो मांडला. मी माझ्या पूर्ण बॅचमध्ये हा ठराव सुद्धा पूर्ण शिकवतो, पण आत्ता आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त फॅक्ट रिवाईज करायची की दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला की त्याच्यामध्ये त्यांनी आपलं संविधान कसं असावं, कुठली मूल्य त्याच्यामध्ये अंतर्भूत असावीत, या सगळ्यांची चर्चा जी आहे ती केली होती. आणि हा उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी, 22 जानेवारी 1947 रोजी युनॅनिमसली, इंग्रजीमध्ये युनॅनिमसली म्हणजे काय, मराठीत काय होतं त्याचा अर्थ, एकमतानं पारित झाला. एकमतानं पारित जो आहे तो झाला की सगळ्यांना जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधली तत्व पटली. आणि त्याचंच प्रतिबिंब, या उद्दिष्टांच्या ठरावाचं प्रतिबिंब तुमची जी प्रस्तावना आहे, घटनेची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये दिसून येतं, पडलेलं दिसून येतं. वी द पीपल ऑफ इंडिया है ना, सॉव्हरीन सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक वगैरे जे सगळं पुढचं येतं, न्याय आहे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, सगळं जे येतं की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, हे आम्हाला आता इथं अपेक्षित आहे. आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणलं जातं, त्याचं जे सोर्स आहे तो जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात आहे, जो तुमचा पारित झाला पुढच्या महिन्यामध्ये 22 जानेवारी 1947 रोजी. लक्षात येतंय? ह्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा मुद्दा, आता हे सगळं येतं आणि मीन व्हाईल या तारखा जर तुम्ही बघितल्या तर कधी आहे, 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर या आहेत. 15 ऑगस्ट 1947ला काय झालं, भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झालं, भारत स्वतंत्र झाला. संविधान सभा ही भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच पहिली बैठक झालेली होती. आपण बघितलं 9 डिसेंबर 1946लाच पहिली बैठक संविधान सभेची पार पडलेली आहे. मीनवाईल संविधान सभेचं कामकाज चालू असताना भारत जो आहे तो स्वतंत्र होतो आणि तिथेच मग त्याच्याकरताच भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 जो आहे तो पारित होतो. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947, त्याच्यानुसार काही तरतुदी होतात नाही का. आणि मग हा भारतीय स्वातंत्र्य कायदा जेव्हा भारताला स्वतंत्र करतो, त्या कायद्यातल्या तरतुदींमुळे आधीच अस्तित्वात असलेल्या संविधान सभेच्या स्कीममध्ये काही बदल होतात. कारण भारत आणि पाकिस्तान जे काही आहे त्याची पुन्हा 3 जून 1947 मीन व्हाईल जे आहे माउंट बॅटन प्लॅन होतो, ज्याने पार्टिशन जे आहे ते अधोरेखित केलं जातं. भारत आणि पाकिस्तानची फाळणी जी काही आहे किंवा भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाचं नवीन राष्ट्र जे आहे ते निर्माण होतं. तर मग आता पाकिस्तानमधले जे प्रांत होते त्याची पण ती स्कीम कॅबिनेट मिशनच्या योजनेमध्ये भारताच्या संविधान सभेकरता होती. मग आता हे सगळं बदलणार, आकडेवारी बदलणार आणि म्हणून इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947नं या संविधान सभेच्या संदर्भात काही बदल केले आणि मग त्याच्यानुसार काय काय झालं याची चर्चा आपण करूया रिव्हिजनमध्ये. मग पहिला मुद्दा, चेंजेस बाय द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. का? कारण आता भारत स्वतंत्र झाला, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर बदललं. वी आर नाव फ्री. आपण त्याच्या अगोदर जे आहे ते कॉलनी होतो, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग काय काय आहे, या भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे पहिला परिणाम असा झाला की संस्थान जे या संविधान सभेपासून लांब राहिले होते ते हळूहळू परत येऊ लागले. संस्थान हळूहळू संविधान सभेमध्ये परत आले, संविधान सभेमध्ये परत येऊ लागले. परत म्हणजे जी स्कीम होती त्याच्यानुसार ते जे आहे ते यायला लागले. आणि त्यातला पहिला टप्पा 28 एप्रिल
1947 सगळा लक्ष्मीकांत मधलाच डेटा आहे, वेगळं काहीही मी सांगत नाही. 28 एप्रिल 1947ला 6 महत्वाची जी संस्थानं आहेत त्यातले प्रतिनिधी जे आहेत ते संविधान सभेमध्ये आले. म्हणजे बडोदा, बिकानेर, आय डोंट थिंक परत ते प्रश्न विचारतील कंबाईनला, विचारला तर लक्षात ठेवायला पाहिजे की 28 एप्रिल 1947ला 6 महत्वाची संस्थानं जी मानली जातात त्याच्यातले प्रतिनिधी आले. बडोदा आहे, बिकानेर आहे, जयपूर आहे, पटियाला आहे, रेवा आहे आणि उदयपूर आहे. रेवा आहे आणि उदयपूर आहे, या 6 संस्थानांचे प्रतिनिधी. मला 21 डिसेंबरसाठी नाही लक्षात ठेवली तरी चालतील असं वाटतं, ज्याला ठेवायची तो ठेवू शकतो. पण एवढे डिटेल गेले तरी किमान बाबा चला बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. 28 एप्रिल 1947. त्याच्यानंतर जे मीनवाईल येतं 3 जून 1947, पुढचा जो भाग आहे याच्यातल्या चर्चेचा, 3 जून 1947 माउंट बॅटन प्लॅन, माउंट बॅटन योजना ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमची फाळणी जी काही आहे, भारताची जी फाळणी आहे ती अधोरेखित होते, तो निर्णय तिथे येतो. आणि ती अधोरेखित झाल्यानंतर, हा ॲक्सेप्ट झाल्यानंतर बरीच संस्थानं आली, कारण त्यांना क्लिअर झालं की आपण नेमकं आता कुठे आहोत आणि हे पॉलिटिकल स्ट्रक्चरचं नेमकं काय होणार आहे. त्याच्यानंतरही बरीच संस्थानं आली. प्लस इंडियन जो भाग आहे, इंडियन डोमिनियन जो आहे, म्हणजे भारत इकडे आला आणि पाकिस्तानातले जो काही भाग आहे तो तिकडे, पण मुस्लिम लीग हा जो पक्ष आहे त्या मुस्लिम लीगचे जे सदस्य आहेत ते नंतरच्या भारतामध्येही आहेत. ते काय फक्त पाकिस्तानच्या भूभागामध्ये नव्हते, ते इकडेही होते. तर ते जे मुस्लिम लीगचे सदस्य आहेत ज्यांनी सुरुवातीला हा सगळ्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता, सो इंडियन डोमिनियन, इंडियन जो काही भाग आहे, फाळणीनंतर उरलेला जो काही भारत आहे तिथल्या मुस्लिम लीगचे जे सदस्य आहे ते सुद्धा याच्यामध्ये जॉईन झाले. म्हणजे मुस्लिम लीगचे भारतामध्ये राहिलेले जे सदस्य आहेत ते इथे परत जॉईन जे आहेत ते झालेले दिसून येतात. लक्षात येतंय. आता इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनं आणखी काय काय तरतुदी केल्या संविधान सभेच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत. तर पहिला भाग, भारत स्वतंत्र झाल्यामुळे भारताची संविधान सभा जी आहे, पहिला चेंज, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे आता आपण स्वतंत्र झाल्यामुळं काय काय महत्वाचा बदल झाला. तर भारताची जी संविधान सभा आहे ती कशी झाली, पूर्णपणे सार्वभौम झाली, सोवरीन झाली. सार्वभौम झाली म्हणजे काय झाली, आपण म्हणतो ना की आपण सोवरीन नेशन आहोत, आपण सोवरीन कंट्री आहोत. सोवरीन म्हणजे किंवा सार्वभौम म्हणजे काय, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला जो मुख्तार आहे, ज्याच्यावरती काय आपण म्हणतो प्रथमदर्शनी तरी कुणाचाही दबाव नाही, असं जे काही आहे त्याला आपण सोवरीन असं म्हणतो. सार्वभौम, भारताची संविधान सभा सार्वभौम झाली. ती त्याच्या अगोदर जे काही ब्रिटिशांनी केलेले कायदे आहेत किंवा काय ते झिडकारण्यास किंवा ते रद्द करण्यास पूर्णपणे स्वतंत्र निर्णय घेऊ शकण्यास पात्र असणारी संस्था बनली. सो इंडिपेंडन्स ॲक्ट, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947नं काय दिलं, हे कॉमन सेन्स आहे. वेन यू गेट फ्रीडम त्यावेळेला तुम्ही सार्वभौम तुमच्या बॉडीज ज्या आहेत त्या होणार, तर त्याचा तो परिणाम जो आहे तो तिकडे झाला. दुसरा महत्त्वाचा जो परिणाम आहे इंडिपेंडन्स ॲक्टचा, की भारताची संविधान सभा जी आहे, भारताची संविधान सभा आहे हिच्याकडे दुहेरी ड्युटी जी आहे ती आली. एक दुसऱ्या प्रकारचं कार्य पण आलं की ती एकाच वेळेला संविधान सभा म्हणून काम करायला लागली आणि दुसऱ्याच वेळेला ती स्वतंत्र भारताची पार्लमेंट किंवा संसद म्हणूनही काम करायला लागली. लेजिस्लेचर, कायदेमंडळ म्हणूनही ती काम करायला लागली. लक्षात येतंय, बिकेम द लेजिस्लेटिव्ह बॉडी ऑल्सो. तिच्याकडे दुहेरी जबाबदारी जी आहे याच्यामुळं आली की एक घटना तयार करा आणि घटना तयार करता करताच जे ऑर्डिनरी लॉ आहेत, जे भारतामध्ये जे सामान्य कायदे आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करा. म्हणजेच काय, स्वतंत्र भारताची पहिली संसद, स्वतंत्र भारताची पहिली संसद म्हणून भारताची संविधान सभा जी आहे ती काम करायला लागली. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे काय झालं की भारताची संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद. आता पहिली संसद म्हणजे काय, ती काय निवडणूक होऊन खासदार तिथे आलेले नव्हते, त्यामुळं डोमिनियन लेजिस्लेचरच आहे, ते डोमिनियन लेजिस्लेचरच आहे, पण तरी देखील तिला तुम्ही पहिली संसद असं म्हणू शकता, डोमिनियन लेजिस्लेचर. का, कारण 51-52 मध्ये पुढचे
स्वतंत्र भारताची पहिली लोकसभेची निवडणूक जी झाली ती 1951-52च्या सुमारास झाली आणि त्यावेळेला मग लोक निवडून आले. तर ती खऱ्या अर्थानं रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमधले तुमची निवडून आलेली लोकसभा होती. पण त्याच्या अगोदर भारत स्वतंत्र झालेलाच आहे, सभेनं संसद म्हणून काम करायला सुरुवात केली होती. मग आता अध्यक्ष पुन्हा जर तुम्ही बॉडीज 2 झाल्या तर मग अध्यक्ष कोण आहेत? संविधान सभेचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहेत राजेंद्र प्रसाद आहेत. ज्या वेळेला ही बॉडी संविधान सभा म्हणून काम करणार होती तेव्हा त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असणार होते आणि ज्या वेळेला ती लेजिस्लेचर किंवा संसद म्हणून काम करणार होती तेव्हा त्याचे अध्यक्ष वा मावळणकर, मराठी गृहस्थ आहेत हे, जी मावळणकर किंवा वा मावळणकर हे त्याचे अध्यक्ष म्हणून काम करणार होते. 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी आपण संविधान स्वीकृत केलं, बरोबर आहे, संविधान आपण अडॉप्ट केलं ना, आत्ताच आपण तो दिवस काय म्हणून साजरा करतो? संविधान दिवस. आपल्या टेलिग्रामला मी टाकलं होतं बघा, अपहेल्ड द कॉन्स्टिट्यूशन, संविधान दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतो 26 नोव्हेंबर. तर 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारतीय संविधान स्वीकृत केलं. तोपर्यंत हे असं जे डबल काम आहे, म्हणजे संविधान सभा म्हणून आणि प्लस कायदे मंडळ म्हणून तुमची संविधान सभा करत राहिली. या दिवशी तुम्ही संविधान स्वीकृत केल्यामुळे काय झालं, हे काम तिचं संपून गेलं, संविधान सभा म्हणून काम संपलं. आणि मग तिथून पुढे ती 1951-52च्या निवडणुका होईपर्यंत कायदे मंडळ जे काही आहे ते म्हणून काम करत राहिली. तोपर्यंत ही व्यवस्था जी आहे ती कंटिन्यू झाली. पुढे आणखी महत्वाचा मुद्दा, आता पार्टिशन ते सगळं झालंय, स्वातंत्र्य आलंय, तर संख्या जी आहे पार्टिशनमुळं कमी झाली. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टमुळं काय आहे, संख्या जी आहे संविधान सभेची ती कमी झाली, अर्थात त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षितच होतं. टोटल जी आहे ती 299 झाली. आता टोटल फिगर जी आहे ती 299. पूर्वी किती होती आठवत असेल तर 389. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार आपण मगाशीच बोललेलं आहे, ओरिजिनली जी फिक्स्ड होती ती. आणि याच्यामध्ये मग या 299चा आता विभागणी होईल ना, की ब्रिटिश प्रोव्हिन्सेसमधून किती येतात आणि संस्थानांमधून किती येतात. तर ब्रिटिश प्रोव्हिन्सेसमधून 229 एवढे आणि संस्थानांमधून 70. मग याचे ओरिजिनल लक्षात पाहिजे, तिथे किती होते 296 होते पूर्वीच्या त्या आकड्यानुसार 389च्या, आणि इथे किती होते 93. सो 93 वरून 70 संस्थानांचे झाले आणि तुमचे 296 वरून 229 ब्रिटिश भारताचे झाले. सो टोटल जी आहे ती फिगर 299 झाली फ्रॉम 389. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे झालेला जो चेंज आहे तो लक्षात येतोय. सो हे चेंजेस इथे झालेले दिसून येतात. पुढचा मुद्दा रिव्हिजनचा, किंवा आता फेवरेट आयोगाचा जो प्रश्न आहे की या संविधान सभेनं काय काय महत्वाच्या गोष्टी केल्या. संविधान तर तयार केलंच, ते पुढे आपण बघणारच आहोत, पण इतरत्रही आणखी सुद्धा काय काय गोष्टी या संविधान सभेनं केल्या. ती 2-3 महत्वाचे फंक्शन्स आहेत, 2-3 महत्वाची कामं आहेत जे या संविधान सभेने केली, जी आयोग पुन्हा पुन्हा प्रिलिम्समध्ये विचारत असतो. आयोग पुन्हा पुन्हा विचारत असतो. 1 to 3 मध्ये आपण त्याला डिवाइड करू द्या. 1 2 3 तारखा किंवा साल आणि संविधान सभेनं केलेली महत्वाची कार्य, संविधान सभेची कार्ये हे आयोग वारंवार विचारतं. कदाचित 21 डिसेंबरसाठी सुद्धा पुन्हा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. पहिला भाग आहे मे 1949. मे 1949 मध्ये कॉमनवेल्थ ज्याला म्हणतो, इंडियाज मेंबरशिप टू कॉमनवेल्थ, कॉमनवेल्थ राष्ट्रकुल ज्याला आपण म्हणू शकतो, काय कॉमनवेल्थचं सदस्यत्व रॅटिफाय केलं. कॉमनवेल्थचं सदस्यत्व रॅटिफाय केलं किंवा मंजूर केलं भारताच्या संविधान सभेने. काय आहे कॉमनवेल्थ गेम्स होतात ना, जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्य होतं त्या त्या राष्ट्रांच्या मध्ये ते गेम्स होतात. तर ते जे कॉमनवेल्थचा एक ग्रुप आहे, तो कॉमनवेल्थ राष्ट्रकुल एक समूह आहे, त्या समूहाचं सदस्यत्व भारताच्या संविधान सभेनं मान्य केलं. पण ते संविधान सभेनं मान्य करत असताना आपण पुन्हा त्यांचे दास झालो का, तर नाही. आपण स्वतंत्र बाण्यानं सार्वभौम म्हणून त्या कॉमनवेल्थचं सदस्यत्व मान्य केलं की जेणेकरून आपले आणि त्या इतर राष्ट्रांचे प्रश्न समान असतील, काही भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. अशा अर्थानं कॉमनवेल्थचं सदस्यत्व रॅटिफाय करण्यात आलं मे 1949 मध्ये. कदाचित ही फॅक्ट विचारली जाऊ शकते कारण इतर ज्या फॅक्ट्स आहेत
त्या वारंवार विचारल्या जातात, ही विचारली जात नाही. मे 1949 ते लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर 22 जुलै 1947 ही तारीख, या तारखा पाठ पाहिजेत. 22 जुलै 1947 आणि 24 जानेवारी 1949. 22 जानेवारी 1947 आणि 24 जानेवारी 1950 या 2 तारखांना संविधान सभेनं काय केलं, हा प्रश्न वारंवार येतो. सो 22 जुलै 1947ला राष्ट्रीय झेंडा तुम्ही काय अडॉप्ट केलं किंवा स्वीकृत केला, नॅशनल फ्लॅग जो आहे, ट्रायकलर तिरंगा जो काही आहे तो तुम्ही स्वीकृत केला 22 जुलै 1947ला. आणि 24 जानेवारी 1950ला, 24 जानेवारी मुद्दाम लिहितो कारण हे वारंवार विचारतायत. 24 जानेवारी 1950ला तुम्ही काय काय तिथे ऍक्सेप्ट केलं किंवा अडॉप्ट केलं, तर पहिलं राष्ट्रगीत. राष्ट्रगीत कुठलं आहे तुमचं, जनगण मन, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही राष्ट्रगान किंवा नॅशनल सॉन्ग ज्याला आपण म्हणतो ते कुठलं आहे, वंदे मातरम. वंदे मातरम जे काही आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं जे आहे वंदे मातरम. आणि त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद, बाबू राजेंद्र प्रसाद किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी ते आले किंवा त्या अपॉइंट झाले, इलेक्ट झाले. सो राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950, राष्ट्रगान 24 जानेवारी 1950 आणि राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड 24 जानेवारी 1950. वारंवार या फॅक्ट्स येत आहेत. फॅक्ट रिवाईज करायला लाजायचं नाही. तुम्ही UPSC करत असाल तर बऱ्याचदा UPSC करणाऱ्या लोकांमध्ये एक मला शिक्षक म्हणून इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असा दिसतो, अरे हे काय बाबा फॅक्टच विचारतात, आम्हाला याची सवय नाही. तुम्हाला जर त्याची सवय नसेल आणि तुम्हाला जर ते करायचं नसेल तर आयोग कुठं तुम्हाला आवतन देतंय, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग कुठं तुमच्या वाचून अडलाय. तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे म्हणून तुम्हाला त्या फॅक्ट्स कराव्या लागतील. सो 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत, राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग आणि राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. आणि 22 जुलै 1947 राष्ट्रीय झेंडा ट्रायकलर तो अडॉप्ट केला आणि मे 1949 कॉमनवेल्थचं सदस्यत्व मान्य केलं. लक्षात येतंय. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जर आपण बघितलं तर 24 जानेवारी 1950 ज्या दिवशी तुम्ही या 3 गोष्टी अडॉप्ट केल्या किंवा राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि बाबू राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड, त्याच दिवशी संविधान सभेचं फायनल सेशन, अंतिम सेशन जे आहे ते पार पडलं. फायनल सेशन जे आहे ते पार पडलं आणि पुढे मग त्यांनी हंगामी संसद म्हणून काम केलं. पुढे त्यांनी हंगामी संसद जे आहे ते म्हणून काम केलं. लक्षात येतंय. पार्लमेंट तुम्ही जी प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणून काम केलं जे काही आहे सगळं ते 26 जानेवारी 1950 पासून, कारण 26 जानेवारी 1950 काय आहे, 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान हे लागू झालं म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. आणि तिथून पुढे मग 1951-52ची निवडणूक होईपर्यंत तुमची ती प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणून संविधान सभा जी आहे ती कंटिन्यू झाली. लक्षात येतंय. सो इथं आपली संविधान सभेची इनिशियल जी चर्चा आहे त्याची रिव्हिजन संपते. डिमांडपासनं तर 26 जानेवारी 1950ला संविधान लागू होईपर्यंत, 24 जानेवारी 1950ला संविधान सभेचं फायनल सेशन होईपर्यंतची रिव्हिजन आत्ता आपण इथं केली. आता पुढच्या भागामध्ये आपण संविधान सभेच्या समित्या आणि मसुदा समितीचे सगळे सदस्य आणि संविधान सभेच्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष याची रिव्हिजन करणार आहोत. इथं आपण मला वाटतं हे लेक्चर संपूया. धन्यवाद.